हम्म। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. मी मोनाली तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी आपल्या YouTube प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. महत्त्वाची अशी अपडेट आहे कारण सारथी, बार्टी, टार्टी आणि महाज्योती अंतर्गत या महाराष्ट्रातील काही संस्थांअंतर्गत जी आपली सीईटीची एक्झाम घेतली जाते, ज्या थ्रू आपल्याला बऱ्याच कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी आपल्याला काय दिलं जाते, स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली जाते, दिली जाते का तर आपला स्टडी व्यवस्थित व्हावा कोणत्याही अडथळ्या थ्रू आणि आपल्याला एखादी पर्टिक्युलर गव्हर्नमेंटची पोस्ट मिळावी या साठी आपल्याकडे सारथी, टार्टी, बार्टी आणि महाज्योती या थ्रू काही सीईटीच्या एक्झाम घेतल्या जातात. तर त्यातले काही एक्झामसाठीचे डेट्स आलेले आहेत. तर ती एक्झाम कधी होणार आहे, इव्हन कोणत्या एक्झामची डेट टेंटेटिव्ह आहे, म्हणजे ती शेड्यूल आहे, फक्त कन्फर्म नाही सांगतात की त्या दिवशी होईल, पण ज्या पर्टिक्युलर डेट्स आहेत ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या स्पर्धा परीक्षांच्या, त्या डेट्स मी तुम्हाला आता सविस्तर सांगणार आहे. तर त्याची तयारी तुम्हाला करायची आहे. ऑब्व्हियसली आता तुमच्याकडे वेळ कमी आहे. एक्झाम क्लिअर केल्याशिवाय, सीईटी क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला ते जी काही स्कॉलरशिप आहे ती अजिबात मिळणार नाहीये. त्यामुळे या डेट आधी बघून घ्या, ठीक आहे. बघा, आता हे सर्वकष धोरणांतर्गत बार्टी, साठी, महाज्योती आणि TRTI या संस्थांच्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांशी संबंधित विविध योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट आपण त्याला म्हणतो, ते त्याच्या ऍडमिट कार्ड बाबतची ही सूचना आहे आणि त्यांनी डेट्स इथं डायरेक्टली दिलेले आहेत. पुढे थोडंसं एक तर ब्रीफ मध्ये थोडंसं वाचून सांगते तुम्हाला. महाराष्ट्र राज्यातील बार्टी, साठी, महाज्योती आणि TRTI या संस्थांच्या लाभार्थी तेच आहे. इथे सुद्धा बघा, स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2024-25 या एक्झाम सीईटीच्या लाभार्थी निवडीकरिता सर्वकष धोरणांतर्गत घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षाचे म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्टचे पहिले सत्र त्यांनी आयोजित केलंय. म्हणजे 2 सत्रांमध्ये पर्टिक्युलर हे एक्झाम जे आहेत ते डिवाइड केलेले आहेत. पहिल्या सत्रामध्ये कोणत्या एक्झाम होणार आहेत, दुसऱ्या सत्रामध्ये कोणत्या एक्झाम होल्डवर आहेत हे आपण बघणार आहे. ठीक आहे. बघा, 30 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या पिरियड मध्ये, या टाइम मध्ये तुमच्या एक्झामचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर केलंय. तर बघा, इथे 30 जुलै ही तारीख दिसते. या 30 जुलै मध्ये तुमची एक्झाम होणार आहे, टीईटीची एक्झाम होणार आहे. आणि कोणा थ्रू, फक्त कोणत्या संस्थेअंतर्गत सीईटी घेतली जाते, जी की टार्टी अंतर्गत घेतली जाणारी TRTI या अंतर्गत घेतली जाणारी टीईटीची एक्झाम, ठीक आहे, टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट, ही एक्झाम घेतली जाणार आहे 30 जुलैला. आणि दुसरी एक्झाम आहे MPSC चीच. बघा, महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ही जी आहे त्या 3 संस्थांअंतर्गत टार्टी, बार्टी आणि सारथी या 3 एक्झाम म्हणजे या 3 संस्थांअंतर्गत घेतली जाणारी सीईटीची एक्झाम ही पण 30 जुलैलाच होणार आहे. त्यानंतर पोलीस आणि आर्मी रिक्रुटमेंट पोस्ट म्हणजे पोलीस भरती आणि आर्मीचे जे काही त्यांच्यासाठी पण शिष्यवृत्ती दिली जाते त्याची फक्त बार्टीसाठी. आता याच्यामध्ये फक्त टार्टी आणि बार्टीलाच होती ही सीईटीची एक्झाम, त्यांनाच शिष्यवृत्ती दिली जाणार होती. मग त्याच्यामध्ये फक्त बार्टीची एक्झाम होणार आहे. टार्टीचं अजून एक्झाम होणार नव्हती असं सांगितलं होतं मी तुम्हाला आधी, पण बघूयात इन केस पुढे जो जास्त फॉर्म आले तर एक्झाम होण्याचे चान्सेस असू शकतात. पण ठीक आहे, त्याच्या पर्टिक्युलर काही जागा आहेत, त्या जागांनुसार एक्झाम होणार की नाही ते पुढे ठरेलच. ठीक आहे. मग पोलीस आणि आर्मी रिक्रुटमेंट पोस्ट यासाठी बार्टी संस्थेअंतर्गत घेतली जाणारी एक्झाम 30 जुलैला होणार आहे. यांनी लक्षात ठेवायचं. 30 जुलैच्या एक्झाम्स कोणत्या आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवा आणि कोणत्या संस्थेअंतर्गत सीईटीची एक्झाम होणार आहे म्हणजे आपल्या कॅटेगरी वाईज ते सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर 31 जुलैची डेट आहे. 31 जुलैला या ठिकाणी SSC म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर स्टाफ सिलेक्शन कमिशन, ठीक आहे, केंद्रीय लेवलची म्हणजे केंद्रीय एक्झाम आहे ही, समजा स्टाफ सिलेक्शन कमिशन ही एक्झाम जी आहे ती सुद्धा बघा या 3 संस्थांअंतर्गतची टार्टी, सारथी आणि महाज्योती, टार्टी, सारथी आणि महाज्योती या 3 संस्थांअंतर्गत ही सीईटी एक्झाम घेतली जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची डेट जी आहे ती 1 ऑगस्ट आहे. 8 म्हणजे 8वा महिना आहे, 1 ऑगस्ट 2024. यामधले बँकिंगच्या एक्झाम्स आहेत बघा. कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर बँक, IBPS, रेल्वे, LIC, नाबार्ड,
ठीक आहे, LIC सेपरेट आहे, नाबार्ड मध्ये ग्रेड A आणि B आहे, SBI ची आहे, PO SBI मध्ये बघा, त्यानंतर POSD क्लेरिकलची एक्झाम आहे, RBI ची आहे, इन्शुरन्सची आहे, त्यानंतर LIC रिजनल रुरल बँक्सची आहे, RRB ची एक्झाम आहे, PO क्लेरिकल अँड अदर बँकिंग रिक्रुटमेंट पोस्ट, म्हणजे बँकिंगच्या एक्झामची डेट जी आहे ज्या काही अजून असतील बँकिंगच्या एक्झाम त्याची डेट आहे 1 ऑगस्ट 2024 मध्ये. आता कोणत्या चारही संस्था आहेत याच्यामध्ये, टाटी आहे, बार्टी आहे, सारथी पण आहे आणि महाज्योती पण आहे. येस भारती, आपण याच्याबद्दल नक्कीच अजून एक गायडन्स आपण सिरीज बघूयात किंवा गायडन्स व्हिडिओ तुम्हाला सांगायचं की याच्यामध्ये आता तुम्हाला आपल्याकडे सध्या तरी बघा या शेड्यूल एक्झाम आहे, जसं की पोलीस आणि आर्मी रिक्रुटमेंट जे आहे त्याच्यासाठी आपल्याकडे पर्टिक्युलर लाईव्ह आपण सेशन्स चालू असतात याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी तुम्हाला पर्टिक्युलर एक्झामसाठी महामॅरेथॉन सिरीज तुम्हाला बघायला मिळेल की ज्या एक्झामच्या रिलेटेड तुमचा सिलेबस आहे त्या सिलेबसच्या दृष्टीनेच आपण शिकवलं जाणार आहे. जे काही टॉपिक्स असतील तुमचे किंवा क्वेश्चन आन्सर सिरीज असेल तर ती लवकरच आपण महामॅरेथॉन सिरीज जी आहे ती प्रोव्हाइड करणार आहोत. तर ती उद्यापासूनच तुमची सुरू होणार आहे. ठीक आहे, तर अजून एक आता महत्त्वाची सूचना, तर हे या फक्त एक्झाम्स आहेत. आता टेंटेटिव्ह कोणत्या डेट्स आहेत, कोणत्या एक्झाम साठीच्या डेट्स आहेत ते आपण बघून घेऊया. वरील सर्व परीक्षांच्या वेळापत्रक उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर, महत्त्वाच्या त्या ज्या एक्झाम्स होणार आहेत त्यासाठीच्या महत्त्वाच्या सूचना बघा. नंतर कोणत्या होणार आहेत नंतर ते नंतर मी तुम्हाला सांगते. ओके बघा, वरील सर्व परीक्षांच्या वेळा उमेदवारांच्या प्रवेशपत्रावर म्हणजे ऍडमिट कार्डवर देण्यात आल्या आहेत. त्यानुसार उमेदवारांनी परीक्षेस उपस्थित राहायचंय. ज्या ठिकाणी तुमचं लोकेशन असेल, एक्झामचं सेंटर असेल ते व्यवस्थित बघायचं, त्या ठिकाणी डेट आहे त्या दिवशीच फक्त तुम्ही हजर राहायचंय. त्यानंतर या परीक्षेसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज केले आहेत त्यांना दिनांक 24/7 म्हणजे तुमची हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक जी आहे ती कधी सुरू होणार आहे तर 24/7/2024 रोजी सायंकाळी 5 वाजता ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा ज्या काही संस्था अंतर्गत सीईटी होते त्यांच्या वेबसाईटवर संकेतस्थळावरती तुम्हाला त्या लिंक अवेलेबल होतील. जसं की बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI या संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येतील आणि स्वतंत्र लिंक वरून बघा करण्यात येणाऱ्या स्वतंत्र लिंक त्या प्रोव्हाइड करतील बघा उपलब्ध होईल व ती 24/7/2024 ते 30/7/2024 पर्यंत उपलब्ध राहील. म्हणजे कधीपर्यंत उपलब्ध राहील याची सुद्धा डेट सांगितलेली आहे. ठीक आहे, आधी आपण ही सविस्तर माहिती बघूयात आणि मग नंतर तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते मी तुम्हाला सविस्तर त्याचा आन्सर देईल. ओके बघा, 24/7/2024 ते 30/7/2024 पर्यंत उपलब्ध राहील ही लिंक जी आहे तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी हॉल तिकीट. त्यानंतर पुढचं बघा, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवाराला त्याने अर्जात नमूद केलेल्या संपर्क क्रमांकावरच प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड लाईव्ह झाल्याबाबतचा जो काही मेसेज असणार आहे बघा, म्हणजेच प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्यासाठी उपलब्ध झाले असल्याचा मेसेज पाठवला जाईल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जास्त काही हार्डवर्क करायची गरज पडणार नाही. डाउनलोड झालं की नाही ऍडमिट कार्ड लाईव्ह झाल्याबाबतचा म्हणजे प्रवेशपत्र डाउनलोड करून घेण्यासाठी उपलब्ध झाले असल्याचा मेसेज तुम्हाला पाठवला जाईल. सो एकदा मेसेज मध्ये चेक करत चला, म्हणजे तुमचा मेसेज आला असेल तर तुम्हाला तुमच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्यासाठी. ओके, त्यानंतर ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI या संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळावरून URL लिंक दिली जाईल. उपलब्ध करून देण्यात आलेले लिंक वर उमेदवाराने आपला ऍप्लिकेशन नंबर बघायचा आहे. ऍप्लिकेशन नंबर, पासवर्ड, फॉर्म भरताना जो वापरला आहे तो किंवा ऍप्लिकेशन नंबर किंवा डेट ऑफ बर्थ म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ या फॉर्मॅटनुसार योग्य ती माहिती नोंदवून तुम्हाला प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा बघायचे जे काही प्रोसेस आहे, तुम्ही ऍप्लिकेशन नंबर जो काही त्यावेळेस एक्झाम फॉर्म करताना पासवर्ड जो दिला असेल, ठीक आहे, ऍप्लिकेशन नंबर किंवा डेट ऑफ बर्थ जी की कोणत्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे, डेट, मंथ आणि इयर या फॉर्मॅट मध्ये ही तुमची बर्थ डेट म्हणजे जन्म तारीख असली पाहिजे आणि मग त्यानुसारच ही माहिती त्याच्यावरती नोंदवली तर तुम्हाला जे काही तुमचं ऍडमिट कार्ड आहे ते डाउनलोड करून घेता येईल. आता महत्वाची अजून एक न्यूज, आता टेंटेटिव्ह डेट्स कोणत्या एक्झामसाठी कधीपासून होऊ शकते हे पण व्यवस्थित बघून घ्या. आता हे प्रवेश पत्र सदर परीक्षेसाठी अनिवार्य आहे. विदाऊट कोणत्याच एक्झाम मध्ये विदाऊट ऍडमिट कार्ड किंवा हॉल तिकीट तुम्हाला असं पण प्रवेश दिला जात नाही. सो लक्षात ठेवायचे, सूचनांनुसार उमेदवाराने परीक्षेला उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, मागे पण काही पर्टिक्युलर सूचना दिल्या होत्या, या सूचनांमध्ये त्या सूचनांमध्ये इतका काही डिफरन्स नाहीये. सो प्रवेश पत्राशिवाय एक्झामला जरी ही आपल्याला शिष्यवृत्ती देणारी एक्झाम असेल तरी
हॉल तिकीट तुमचे इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे, प्रवेश तुमचा करून घेण्यासाठी. प्रवेश पत्राबाबत काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित संस्थांच्या हेल्प डेस्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. जर काही प्रॉब्लेम असेल, हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल, दिसत नसेल, तर ते हेल्प डेस्क म्हणून बघा, संबंधित संस्थांच्या टाटी असेल, बार्टी असेल, TRTI असेल किंवा महाज्योती असेल यांच्या संस्था त्या संकेतस्थळावरती जा, वेबसाईटवर जा आणि त्या ठिकाणी हेल्प डेस्क म्हणून जो काही क्रमांक दिला असेल त्याच्यावरती संपर्क करायचा आहे. बघा, सामायिक प्रवेश परीक्षांचे कॉमन एंट्रन्स टेस्टचे दुसरे सत्र. आता हे पहिल्या सत्राच्या एक्झाम्स तुम्हाला सांगितलं, SSC, TET आणि दुसरी कोणती एक्झाम होती, महाराष्ट्र ज्युडिशियल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम होती ती, ठीक आहे. त्यानंतर ही दुसरं सत्र जे आहे सेकंड कॉमन एंट्रन्स टेस्ट साठीचं, ते 10 ऑगस्ट 2024 पासून पुढे नियोजित आहे. अजून डेट कन्फर्म नाहीये की त्याच दिवशी ते कन्फर्म होणार आहे, नियोजित डेट आहे. त्यामध्ये कोणत्या एक्झाम्स आहेत, UPSC सिव्हिल सर्व्हिस आहे, MPSC स्टेट सर्व्हिसेस आहे, गॅझेटेड पोस्ट साठी, क्लास 1 पोस्ट साठी, MPSC महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस आहे म्हणजे MES आहे, MPSC नॉन गॅझेटेड ग्रुप B and C, MPSC PSI STI ASO आणि MPSC क्लास 3 या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांबाबत सामायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे, ठीक आहे. त्याबाबत सविस्तर वेळापत्रक यथावकाश जाहीर करण्यात येईल असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे तुम्हाला वेळ वाट बघायची आहे. 10 ऑगस्ट 2024 पासून पुढे नियोजित आहे. कन्फर्म डेट सांगितलेली नाहीये की 10 ऑगस्टला होईल. लक्षात ठेवा, व्यवस्थित ऐकायचं सर्वांनी की 10 ऑगस्टच्या पुढे त्या एक्झामच्या डेट्स ज्या आहेत त्या येऊ शकतात पॉसिबली. सो त्याचे पण प्रिपरेशन करून ठेवा. स्कॉलरशिप मिळणं खूप गरजेचं आहे, कारण कोणताही इंटरफेरन्स किंवा अडथळा कोणताही अभ्यासामध्ये न येण्यासाठी ही काही स्कॉलरशिप प्रोव्हाइड केली जाते तुमचा अभ्यास व्यवस्थित होण्यासाठी. तर ही मिळवली तरच पुढे काही दिवस जे काही 1 वर्ष आहे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकाल, ठीक आहे. तर बघा, हीच महत्वाची न्यूज आहे. जर काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. ओके शुभम, काय बोलायचंय? सांगितलं शुभम, MPSC राज्यसेवाची एक्झाम 10 ऑगस्ट नंतर तुम्हाला मी बोलली, तुम्हाला सांगणारच होती मी की 10 ऑगस्ट 2024 नंतर टेंटेटिव्ह डेट आहेत. म्हणजे तारखांमध्ये शेड्यूल नाही सांगितली की 10 ऑगस्ट आहे, याच्यानंतर कधी 10 ऑगस्ट नंतर तारखा येऊ शकतात. ओके, यथावकाश म्हणजेच आता शेड्यूल नाहीये, म्हणजे येईल पण 10 ऑगस्ट नंतरच तारीख येईल. ऍडमिट कार्ड अजून आलेलं नाहीये. 24 तारखेला 24 जुलैला तुम्हाला ती लिंक म्हणजे प्रोव्हाइड केली जाईल. त्या थ्रू तुम्ही काय करू शकता, ही म्हणजे ऍडमिट कार्ड जे आहेत त्या एक्झामसाठी तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. आणि यांचे तर अजून आलेलेच नाहीये, तो याच्यासाठी अजिबात चेक करू नका की तुमचं ऍडमिट कार्ड आलंय की नाही. यांच्या तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत, ठीक आहे. तर हीच महत्वाची न्यूज आहे. आपले जे काही विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना ही एक्झामसाठी फॉर्म भरले त्या पर्टिक्युलर, त्यांना फटाफट आपल्या या चॅनलची लिंक शेअर करा, आपल्या या व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त, म्हणजे त्यांना सुद्धा समजेल की तारखा काय आहेत, कोणती एक्झाम कधी होणार आहे. आणि आपण लवकरच बघा TET आणि पोलीस भरतीसाठी एक सेशन सुरू करतोय, महामॅरेथॉन सिरीज आपण सुरू करतोय. म्हणजे जी एक्झाम पुढे मुलांची होणार आहे त्यासाठी तुम्हाला म्हणजे हीच CET एक्झाम क्लिअर करण्यासाठी त्या सिलेबस वाईज आपण क्वेश्चन आन्सर सिरीज प्रोव्हाइड करणार आहोत. सो फटाफट एकदम फ्री लाईव्ह सेशन असणार आहे. तर त्या YouTube प्लॅटफॉर्मवर जसं की पोलीस भरतीसाठी इन्फिनिटी पोलीस भरती या चॅनलवरती तुम्ही लाईव्ह येऊ शकता. आणि TETच्या एक्झामसाठी म्हणजे टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट या एक्झामसाठी तुम्ही इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलवर लाईव्ह येऊ शकता. आणि MES सारख्या एक्झामसाठी त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या महामॅरेथॉन सिरीज सुरू होतील. सो त्याच्यामध्ये इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमी म्हणून आपला YouTube प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावरती तुम्ही जाऊन लाईव्ह सेशन अटेंड करू शकता, ठीक आहे. ही महत्वाची बातमी होती. जर या अपडेटला लवकरात लवकर इतर तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा, ठीक आहे. आणि की तुमचा मोबाईल नंबर चेंज झालेला आहे. मग मोबाईल नंबर चेंज झाला आहे तर तुम्हाला सांगितलं काय, त्यांनी रजिस्टर जो मोबाईल नंबर आहे त्याचाच तुम्हाला वापर करायचा आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला मेसेज पण प्रोव्हाइड होईल की ऍडमिट कार्ड तुमचं डाउनलोड करण्यासाठी आलेलं आहे. ओके ओके, तर ही महत्वाची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला जी होती ती दिलेली आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.